नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक फेमस स्ट्रीट फूड रगडा पॅटीस. त्यासाठी हे मी पांढरे वाटाणे घेतलेले आहेत. हे चांगले धुवून मी 4-5 तास भिजवून घेतलेले आहेत. हे आपल्याला आता कुकरला 4-5 शिट्या काढून शिजवून घ्यायचे आहेत. आता कुकरमध्ये आपण हे वाटाणे घालूया. ते व्यवस्थित भिजतील एवढं पाणी घालायचं. हे 1 पेला वाटाणे आहेत, त्याला मी 2 पेले पाणी घातलंय. त्यात अर्धा चमचा हळद घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आता आपण ह्याला 5 शिट्या काढायच्यात आणि चांगलं मऊ शिजवून घ्यायचे. आता आपले वाटाणे कुकरला शिजतायत तोपर्यंत आपण पॅटीसची तयारी करून घेऊया. हे बटाटे मी उकडून सोलून घेतलेले आहेत. हे आपण आता चांगले किसून घेऊया, म्हणजे त्यात अजिबात गाठी येणार नाही. आता बटाटे किसून झालेले आहेत. हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. जेवढं आपल्याला तिखट हवं आहे त्या प्रमाणात घालायचे आहेत मिरच्या. हे 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायची. हळद अर्धा चमचा घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचं. 1 चमचा आमचूर पावडर घालायची. याने थोडासा आंबटपणा येतो. आता यामध्ये आपण हे पोहे हे भिजवून घालायचे. या पोह्यामुळे पॅटीसना छान बाइंडिंग येतं आणि छान क्रिस्पी होतात. हे अर्धा वाटी पोहे घेतलेले आहेत. हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चव घेऊन मीठ ॲडजस्ट करायचं. आता हे सगळं नीट मिक्स झालेलं आहे. 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया. आता कुकर आपलं थंड झालेलं आहे. आता हे बघा, इथे वाटाणे छान शिजलेले आहेत बघा. आता आपण रगडा बनवायला घेऊया. इथे एका पॅन मध्ये आपण 2 चमचे तेल घ्यायचे. तेल तापलं की त्यात पाव चमचा हिंग घालायचे. पाव चमचा जिरं घालूया. जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये या मी 2 हिरव्या मिरच्या कापून घातले आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे अगदी. आता हा कांदा छान परतून घेऊया. यामध्ये 1 बारीक टोमॅटो चिरून घालायचा आहे. हे छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. आता आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत छान परतून घ्यायचं. आता कांदा टोमॅटो छान मऊ झालंय. यामध्ये आपण अर्धा चमचा तिखट घालायचे. अर्धा चमचा जिरं पावडर, अर्धा चमचा धणे पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचे. आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे.
आता हे छान परतून झालेलं आहे. यामध्ये आपण तो रगडा घालायचा आहे. आता आपण हे शिजवलेले वाटाणे घालायचे त्यामध्ये. हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. वाटाणे छान मऊ शिजले पाहिजेत, तरच रगड्याला छान चव येते. आता यात आपण थोडं पाणी घालूया, कारण ते हळूहळू घट्ट होत जातं. त्यामुळे आपण व्यवस्थित त्यात पाणी घालायचं आहे. आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे. मगाशी आपण वाटाणे शिजवताना मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने घालायचं. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता याला एकदम छान उकळी येऊ द्यायची आहे. पाच मिनिट आपण यावर झाकण ठेवूया आणि छान उकळी येऊ देऊया. याला चांगली उकळी आलेली आहे. मस्त आपला रगडा तयार आहे. यात अजून थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, कारण ते थोड्या वेळाने आणि घट्ट होत जाईल. रगडा थोडा पातळच हवा, म्हणून त्यात थोडंसं पाणी घालायचं. आता आपला रगडा रेडी आहे. गॅस बंद करूया. एक छान उकळी आली की मग गॅस बंद करून टाकायचा आहे. आता आपण पॅटीस करून घेऊया. एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे. तो थोडासा चपटा करायचा आहे, जास्त पातळ करायचा नाही, थोडासा जाडच ठेवायचा आहे. आणि मोठा घेतला गोळा तरी चालेल. थोडासा असा वरून दाबायचा, थोडा जाडच ठेवायचा, अगदी पातळ नाही करायचा तो. हे सगळे पॅटीस आपण आधी करून घेऊया आणि मग एकदम फ्राय करूया. हे आपले पॅटीस झालेले आहेत तयार. आता हे फ्राय करून घ्यायचे आहेत. शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला. गॅस मीडियम ठेवायचा, एकदम हाय नाही ठेवायचा. आता आपण पॅटीस फ्राय करायला ठेवूया. गॅस मीडियमवरच ठेवायचा आहे. गॅस मोठा नाही करायचा आहे, नाहीतर मग ते अगदी लगेच लाल होतात. मीडियम ठेवायचं आहे. आपल्याला छान क्रिस्पी करायचे आहेत पॅटीस. आता एका बाजूने छान रंग आलाय, तर सगळे आपण पलटून घेऊया. हे बघा, दुसऱ्या बाजूने छान झालेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. हे थोडा वेळ असे साईडला ठेवायचे आहेत, म्हणजे त्यात जर एक्स्ट्रा तेल असेल ते सगळं निथळून येईल. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया. सर्वात आधी आपल्याला थोडा रगडा घालायचा आहे त्यामध्ये. त्यावर हे पॅटीस ठेवायचे. मग परत थोडासा रगडा घालायचा त्यावर. यावर हा बारीक चिरलेला कांदा घालायचा.
नंतर बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, ही हिरवी चटणी घालायची आहे. या चटणीची लिंक मी खाली दिलेली आहे. ही चिंचगुळाची चटणी आहे. वरून ही बारीक नायलॉन शेव जी मिळते ती घालायची आहे. आणि थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आहे वरून. आपलं रगडा पॅटीस तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.